नमस्कार. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण कोजागिरी निमित्त बनवणार आहोत मसाला दूध. तर त्यासाठी मी दूध इकडे अगोदरच तापायला ठेवले. हे म्हशीचं दूध अर्धा लिटर आहे आणि त्यासाठी मी आता तुम्हाला मसाला दाखवणार आहे, काय करणार आहे तो. मसाला दुधासाठी आपण इथे 4 बदाम, 4 काजू, पिस्ते आणि अक्रोड आणि हे वेलची मी सोलून घेतली. आता हे आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि इथे दुधासाठी मी 2 चमचे साखर घेतली. हे आपल्याला जास्त भाजायचं नाही, फक्त थोडंसं गरम करायचं. आता मी त्याच्यात वेलचीचे दाणे टाकून घेणार आहे. भाजायचं नाही आहे, फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता हे आपलं गरम झाले. आता आपण याच्यात वेलची टाकून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आता हे बघा, आपण ही जाडसर पावडर बनवून घेतली. आता आपण ही दुधात टाकणार आहोत. तुम्हाला जर जास्त घट्ट दूध पाहिजे असेल तर तुम्ही मिल्क पावडर पण त्याच्यात टाकू शकता. आता आपलं दूध इकडे चांगलं उकळले. आता आपण हा मसाला, मी सगळा मसाला टाकून घेणार आहे, कारण मी तेवढ्या दुधासाठीच तो मसाला बनवला होता. तर आपण हे बघा, मस्त घट्ट दूध झालं हे, छान. आता आपण त्याच्यात साखर पण टाकणार आहोत आणि थोडा वेळ उकळून देणार आहोत ते दूध. मसाला टाकून पण आपलं दूध आता चांगलं आटलंय. तर आपण त्यात आता थोडीशी हळद पावडर टाकणार आहोत कलरसाठी. केशर नसेल तरी हळदीने दुधाला कलर छान येतो. तर हे बघा, आपलं दूध आता तयारच आहे. आता आपलं दूध तयार झाले. त्याच्यावर आपण काप टाकणार आहोत बदाम काजूचे. तर तयार आहे आपलं मसाला दूध.